नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. कारण आपल्या घरात स्वामींचा फोटो असेल किंवा आपल्याला स्वामींचा फोटो घ्यायचा असेल तर त्या फोटोमध्ये या 3 गोष्टी असायलाच पाहिजे, नाहीतर तो फोटो घेऊन काहीच उपयोग नाही. मित्रांनो, स्वामींचे फोटो भरपूर प्रकारात मिळतात, पण एक चांगला फोटो, शुभ फोटो घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी तर प्रत्येक फोटोत असतात, परंतु खरा फोटो, खऱ्या प्रतिमाचा फोटो घेणे आवश्यक असते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या त्या फोटोमध्ये असायला पाहिजे आणि असाच तुम्ही फोटो घ्यायचा आहे ज्यामध्ये या 3 गोष्टी असतील. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही फोटो असा घ्या की त्या फोटोमध्ये स्वामी बसलेले असतील आणि स्वामींच्या उजव्या हातामध्ये एक अंगठी असेल. कोणत्याही बोटात असेल, पण उजव्या हातातच अंगठी असायला पाहिजे. असा फोटो घ्या. तुम्ही फोटो घ्यायला जाल तर फोटोमध्ये उजव्या हातात स्वामींची अंगठी पाहिजे. तुमच्या घरात सुद्धा फोटो असेल तर बघा त्यामध्ये त्या स्वामींच्या उजव्या हातात अंगठी आहे की नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या गळ्यामध्ये एक मोतीची माळ असते आणि आपल्या फोटोमध्ये सुद्धा स्वामींच्या गळ्यात एक मोतीची, सफेद मोतीची माळ असायलाच पाहिजे. असाच फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. कारण आता बरेचसे डिजिटल फोटो येतात, त्यामध्ये अंगठीसुद्धा नसते, मोतीची माळसुद्धा नसते. पण आपण जो फोटो घेतो त्यामध्ये अंगठी पण असायला पाहिजे आणि गळ्यामध्ये स्वामींच्या एक सफेद रंगाची मोतीची माळसुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्वामींच्या फोटोच्या खाली तुम्ही बघितलं असेल की एक लाईन लिहिलेली असते, ती म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की डिजिटल 3D HD फोटो मिळतात, भरपूर सजवलेले फोटो मिळतात, त्यामध्ये हे लिहिलेले नसतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण खूप आधीचे जुने फोटो बघितले तर त्यामध्ये अंगठीसुद्धा असते, गळ्यात मोतीची माळसुद्धा असते आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे लिहिलेलं सुद्धा असतं. तर तुम्ही डिजिटल घ्या, HD घ्या, काही फरक नाही, पण ह्या 3 गोष्टी असतील असाच फोटो तुम्ही निवडायचा आहे, असाच फोटो तुम्ही घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये असा फोटो आहे की त्यामध्ये अंगठी नाही, मोतीची माळ नाही किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं नाही, तरी काही वाद नाही, तुम्ही त्या फोटोची पूजा करा. असं नाही की आता हा फोटो मला चेंज करायचा आहे, मी नवीन घेईल, असं नाही. आहे तर राहू द्या, पण जर नवीन घ्यायचा विचार करत असाल तर मग असा फोटो तुम्ही घ्यायचा आहे. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.